महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटी रुपयांचा खर्च हा करण्यात आलाय। त्यामुळे जर लाभार्थी संख्या निकषानुसार आणखीन कमी झाली नाही तर याचा ताण तिजोरीवर पडणार असल्याचं चित्र आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। त्यामुळे जर लाभार्थी संख्या निकषानुसार आणखीन कमी झाली नाही तर त्याचा परिणाम तिजोरीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लाडकी बहीण योजनेसंदर्भात गेले अनेक दिवस चर्चा रंगत असताना निधीमुळे या योजनेमुळे किंबहुना सरकारच्या तिजोरीवर भार आहे असा खरं तर विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असताना आता माहितीच्या अधिकारात ही बाब समोर येताना दिसतीये। लाभार्थी संख्या कमी झाली नाही तर तिजोरीवर अधिकचा ताण वाढणार आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, लाडकी बहीण गेम चेंजर योजना ठरलेली होती विधानसभा निवडणुकीमध्ये, पण आता माहितीच्या अधिकारातून जी बाब समोर आली आहे ती मात्र चिंता वाढवणारी आहे। नक्कीच जवळपास 43,000 कोटी रुपयांचा खर्च या लाडक्या बहिणी योजनेसाठी करण्यात आलेला आहे आणि जुलै 2024 ते जून 2025 या काळामधला ही रक्कम आहे आणि हे सगळं आरटीआय मधून समोर आले। जितेंद्र घाडगे नावाचे आरटीआय कार्यकर्ते आहेत, त्यांनी हा आरटीआय टाकलेला होता। खरं तर या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बाळगळल्या असा एक आरोप सरकारवर केला जातोय। असं असलं तरी आता देखील आपण बघितलं की जल जीवन हे जे काही योजना आहे त्याच्यासाठी राज्य सरकारने जवळपास 19,000 कोटी रुपये देणं बाकी आहे, ते सुद्धा राज्य सरकारला देऊ शकत नाहीये कारण राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड भार आलेला आहे आणि जो भार आलेला आहे त्याला कारणच मुळात लाडकी बहीण योजना आहे। यामध्ये देखील त्यांनी अनेक जे आपण म्हणू शकतो की अनेक गोष्टी यामध्ये त्यांनी वाढवल्या। लाडक्या बहिणींना कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यासाठी आधार आयडी साठी टायअप केलं। मात्र असं सगळं असलं तरी सुद्धा अनेक लाडके भाऊ देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं देखील मध्यंतरी समोर आलं होतं। जवळपास असेच जे भाऊ होते योजनेचा लाभ घेणारे तेच 12,000पेक्षा अधिक होते, त्यामुळे त्यांना देखील वगळण्यात आलं। मात्र असं असलं तरी अद्यापही हा जो भार आहे तो कुठेही कमी होताना दिसत नाहीये। त्यामुळे आता अशी भीती देखील एक निर्माण होतीये की ही लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर ठरली होती, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आली होती, विरोधकांनी देखील याच्यावर आवाज उठवलेला होता। इतकंच नव्हे तर हे प्रकरण न्यायालयात देखील गेलेलं होतं, मात्र तरी देखील या योजनेला कुठेही स्थगिती मिळाली नाही आणि आता हीच योजना सरकारवर बंद करण्याची वेळ येते का अशा पद्धतीचा एक प्रश्न सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतोय। लागू अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।